थँक्यू. सगळ्यात पहिले तर आम्ही स्वतःच इंट्रोडक्शन करून देतो. मी प्रचिती तलाठी. गरजे मराठी जेव्हा युएई मध्ये पहिल्यांदा सुरू झालं त्या दिवशी ही ती पहिली मीटिंग मी अटेंड केली. आणि आज 10 वर्ष गरजे मराठीला सुरू होऊन होत आहेत. त्याबद्दल गरजे मराठीचं अभिनंदन. आनंद कानूसर, तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह घेतला त्यासाठी अनेक आभार तुमचे. तुम्ही खरंच एक खूप चांगलं काम करताय की जगभरातल्या मराठी लोकांना एकत्र आणताय. तर आता मी येते आमचं जे छोटंसं एक प्रेझेंटेशन आहे जे आम्ही काही सांगू इच्छितो त्याकडे. तर गरजे मराठी जरी 2022 साली युएई मध्ये सुरू झालं तरी साधारणतः 1970-75 पासून मराठी माणूस हा इथे गरजतोय. वेगवेगळ्या कामातनं त्यांनी इथे त्यांची एक छोटीशी छाप सोडलेली आहे. आणि आपल्याच गरजे मराठीच्या एक समन्वयिका आहेत मेघनाताई वर्तक. तर त्यांचं एक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं होतं, दुबई काल आणि आज. आणि ते पुस्तक वाचतानाच लक्षात आलं की आपण म्हणतो की मराठी माणूस आत्ता इथे आला किंवा आत्ता लोकांना फार माहिती झालं, पण तसं नाहीये. तर दुबईमध्ये मराठी माणूस हा अनेक वर्षांपासून आहे. म्हणजे अगदी 70 पासून. म्हणजे मेघना वर्तक आणि अशोक वर्तक हे तर त्यांना आत्ताच नुकतंच दुबईत येऊन 50 वर्ष झाली. आणि त्यांनी त्यावेळेसपासूनचा जो काही त्याचा लेखाजोखा मांडला त्याच्यातनं लक्षात आलं की दुबई मेट्रो असेल किंवा बुर्ज खलिफा असेल यामध्ये काम करणारे मोठमोठ्या पोस्टवरचे इंजिनियर म्हणजे दुबई मेट्रोच्या कामात सहभाग असणारे अशोक काळे सर असतील किंवा मराठी माणसाची आध्यात्मिक जिज्ञासा भागवणारे डॉक्टर निमखेडकर, गिरीश क्षीरसागर, त्यांचे इतर सहकारी असतील. आणि सणावाराला घरापासून लांब असलेल्या मराठी माणसाला आपण सणवार काही मिस करतोय असं वाटू नये म्हणून मराठी महाराष्ट्र मंडळ इथे सुरू करणारे दादा गद्रे, अमित दातीर, नाना शहाणे यांसारखे खूप सिनियर लोक असतील. त्याचबरोबर त्याच्या पुढे जेव्हा आपण येतो तर गेल्या एक 10 वर्षात जसं गरजे मराठी सुरू झालं तसंच युएई मध्ये सुरू झालेला एक इनिशिएटिव्ह भाषा पुढे पोहोचावी यासाठीचा होता. तो म्हणजे मराठी शाळा. आणि मग त्यासाठीही एकत्र आलेल्या संजीवनी पाटील, निकिता पाटील, रश्मी लुत्तुके हे लोक असतील. तर असे अनेक प्रकारचे लोक या कार्यक्रमाशी जोडले गेले. स्वतःचा व्यवसाय करता करता लोकांना महाराष्ट्रीयन जेवण मिळावं म्हणून काम करणारे श्रिया आणि सचिन जोशी असतील, ज्यांचं पेशवा रेस्टॉरंटमध्ये आज आम्ही इथे जमलोय, तर ते असतील. तर असं सुरुवातीला इथे येणारा मराठी माणूस हा आधी व्यवसायासाठी आला, स्वतः नोकरीसाठी आला. नोकरी करता करता मग व्यवसायाच्या संधी त्याला मिळत गेल्या आणि त्यांनी स्वतःचा एक पाऊल उठवायचा प्रयत्न केला. पण आज इथे महाराष्ट्रामधून येणारे मराठी म्हणजे त्याचा आकडा आता अधिकृत आकडा सांगता येणार नाही, पण साधारणतः 40 ते 50 हजार मराठी माणूस नक्की युएई मध्ये आहे की जे नोकरी व्यवसाय या सगळ्या निमित्ताने एकत्र आले. आणि नुसतंच एवढंच नाही तर आता भारताची एक इकॉनॉमिकल पार्टनरशिप म्हणून सेपा अग्रीमेंट असेल किंवा युएई मध्ये सुरू होणारं भारत मार्ट असेल. इतकंच नाही तर भारतामधल्या मराठी महाराष्ट्रातल्या काही इन्स्टिट्यूट इथे सुरू झाल्या. सिम्बायसिस इथे सुरू झालं, एसपी जैन आहे, बिट्स पिलानीचे दोन्ही कॅम्पसेस इथे आहेत, मणिपाल युनिव्हर्सिटी आहे. तर या सगळ्याचा एक जो काही लेखाजोखा आहे तो आता थोडक्यात प्रशांत आणि विशाखा मांडतील. तर प्रशांत, तुम्ही सेपा आणि जे भारत मार्ट बद्दल आपलं जे आहे की मराठी माणसासाठी व्यवसाय कसा करता येईल तर तुम्ही तुमचं मत मांडा. नमस्कार. पहिले तर इट्स कॉंग्रॅच्युलेशन्स टू आनंदजी फॉर द इनिशिएटिव्ह. त्यांनी ही जी कल्पना मांडली आहे टू फॉर्म गरजे मराठी ऑल अक्रॉस ग्लोब. 10 वर्ष झालंय, सो इट्स अ बिग अचिव्हमेंट. आणि पुढे खूप काही करायचं आहे. द फाउंडेशन इज ऑलरेडी लेड डाऊन अँड इट्स नॉट टू डू फर्दर ऍक्च्युली. आणि खूप लोक एकत्रित येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे टू गो फॉरवर्ड ऍक्च्युली. केपीआय आपला बहुतेक किती मेंबर्स झाली, किती वी हॅव इन्व्हॉल्व हाऊ मेनी चॅप्टर्स, इट हॅज बीन डन. नाव द नेक्स्ट milestone should be number of millionaires, billionaires, and number of professionals who can, make best out of it. जसं म्हणतोय ना की you need to convert into the right KPIs. तर I would say की next decade we should have a target to achieve those millionaires, billionaires from the Marathi community actually. Second, to be a millionaire, millionaires and millionaires, the more important is to get into business action. आणि ते पण मोठ्या at the higher level, better level we need to do it. तर फॉर्च्युनेटली द टॉपिक मी आता जे
narrate करणार आहे, and then followed by the master class, which will be followed actually from after this short session, is to tell about SEPA, BharatMart, आणि FTI, UAE ची जी इनिशिएटिव्ह आहे, how it is going to be a game changers for globally all of us. And Maharashtra being just a neighbor of Dubai and good skill power and everything, they are one first to take best call for this action. Just to give a synopsis of SEPA. SEPA is part of UAE's vision hai 2031. Is one of the foundational initiative from them. Actually, what does SEPA mean? SEPA is Comprehensive Economical Partnership Agreement actually, and हे UAE ने initiate केलं. And fortunately, we all Indians should be proud that it has been the first country जेव्हा त्यांनी 21 vision काढलं and it was been formed for 31. 22 ला हा agreement signed झाला. Where they within 88 days negotiation took place and it came into त्याची सुरुवात झाली. And luckily it has been the effective date is 1st May 2022, and fortunately that is our Maharashtra date. So nothing better than that actually. So what is SEPA? SEPA काय करतंय की it's a bilateral trade which gets engaged with India. म्हणजे कुठल्या targetनी turnover should be there between the two of them. Tariff, जे Trump lot of hassle happened after those higher tariffs. तर इथे tariff eliminate केलं जातं. It's a zero tariff between two countries actually now. Second, custom duties have been completely eliminated so that it encourages both the countries to do the trade in all the license as well as different approvals and stuff. It has been streamlined. So the bureaucracy between the two countries gets nullified. Third, they encourage legal protection between the two countries. Whenever the deal happens between the two countries or the two partnership between entities, it has been well secured as well actually. The तो एक मोठा भाग है. Now this is a platform which has been awareness needs to be created and known to. Maharashtra has very good foundation in chemical industry, manufacturing, automotive, and everything. And same SEPA has encouraging these sectors over here. And nothing can be a better time to go with, joint ventures, knowledge, technical know-how than this time actually. The SEPA is a very good. The results are coming up very fast. Within 4 years, SEPA has tied up with 38 countries. But they are not just moving, they are, flying like a rocket right now. So 38, याच्याने काय होतं की even if somebody start a business in UAE, it's a gate to 38 countries with the same kind of proposition. No tariff, no customs, and it can be a game changer. So any entity back in Maharashtra or globally, if they build a business in UAE, they can scale up globally very easily. So it's a very good platform to go forward actually. आणि याला a strong foundation जे आता within year back मोदीजींनी launch केलं, that is BharatMart. And that's another golden gate for all the Indians as well as Maharashtra community to come in actually. Now there are 1,500 showrooms well integrated. Everything will be there itself. The showrooms, warehouses, as well as all the services will be under one roof. And it's a huge property, 7 lakh square feet. He completely set up असणार आहे. त्याच्यात ease to do the business for the global expansion can be very easy. You can showcase here and world will see. Almost 190 countries people come and do the business, come to the expo and keep looking for new opportunities actually. If somebody has an entity in this particular region, BharatMart Madi, they can go globally very easily actually. So that's a great opportunity one should explore. Second, not only SEPA Madi, it's only for the business, also for the professionals. Then 11 service sectors open where even the license of CA or any of the other
professionals, lawyers, and other things can come and practice in this region actually. So expertise from India, expertise from UAE can join hands and scale it for the global expansion actually. So that's another game changer actually. तर हे जे फाउंडेशन विजन त्यांचं आहे इट्स गोइंग टू गो ॲट व्हेरी हाय स्पीड बिकॉज दे वॉन्ट टू डायव्हर्सिफाय अँड आय थिंक की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे ऑल दी महाराष्ट्रियन्स professional as well as businessmen to come together and take this opportunity for has a golden opportunity to take in action. Yeah, thank you. थँक्यू प्रशांत. युएईतल्या या सगळ्या विविध व्यवसायांबद्दलच्या ज्या संधी आहेत त्यांची इतकी उपयुक्त माहिती आणि इतकी थोडक्यात दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. जनरली दुबई म्हणलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येतं, एक सर्वसामान्य माणसाला पर्यटन किंवा गोल्ड सूप, आणि जर तुम्ही कुठल्या व्यवसायात असाल तर दुबई एक लॉजिस्टिक्स हब म्हणून तुम्हाला माहिती असतं किंवा ट्रेडिंगसाठी माहिती असतं. पण गेली 20 वर्ष जेव्हा मी दुबईत राहते तेव्हा मला असं जाणवलं की दुसरंही एक क्षेत्र असं आहे ज्याच्यामध्ये खूप झपाट्याने बदल झाला आहे, आणि ते क्षेत्र म्हणजे हायर एज्युकेशन. एक 25 वर्षापूर्वी ची परिस्थिती जर तुम्ही पाहिली असतील तर तेव्हा साधारण 7वी-8वीत मुलं आली की पालक बहुतेक भारतात परत जायचे, कारण इथे हायर एज्युकेशनच्या संधी इतक्या उपलब्ध नव्हत्या. आणि तेव्हा US, UK किंवा इतर कुठे जाणं हे आवाक्यात नसेल किंवा इतकं सहज सोपं नव्हतं. पण ही जी काही गॅप होती ती ओळखून साधारण 2006-07 पासून युएईच्या सरकारनी विशेषतः दुबईनी पहिलं पाऊल उचललं आणि इथे दुबई नॉलेज पार्क किंवा दुबई अकॅडमिक सिटी स्थापन केली, ज्याच्यामध्ये बाहेरच्या युनिव्हर्सिटीज येऊन आपापली सेंटर्स उघडायला लागली. त्याचबरोबर टिपिकल बिझनेस चा जो ऍटिट्यूड आहे दुबईचा किंवा युएईचा, त्यानुसार इतर एमिरेट्स जे आहेत युएई मधली त्यांनी पण वेगवेगळे फ्री झोन्स उघडून ते अशा संस्थांना पूरक होतील अशा काही पॉलिसीज बनवून बाहेरच्या युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेसना इथे आमंत्रण दिलं. म्हणजे आज जर तुम्ही पाहिलं तर भारतातल्या युनिव्हर्सिटीज म्हणायच्या झाला तर इथे एसपी जैन आहे, इथे सिम्बायोसिस आहे, मणिपाल आहे, ब्रिट्स पिलानी आहे, अँड द फेदर इन द कॅप असं म्हणतात असं IIT दिल्लीचं आता अबुधाबीला युनिव्हर्सिटीज किंवा कॉलेजेस नाहीत. तर इथे तुम्हाला UK मधल्या हॅरिएट वॉर्ड किंवा मिडलसेक्स युनिव्हर्सिटीज, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचा अबुधाबी कॅम्पस आहे. सो जगभरात ज्या काही चांगल्या युनिव्हर्सिटीज किंवा जे काही उच्च शिक्षण वेगवेगळ्या क्षेत्रात अवेलेबल आहे ते आज तुम्हाला दुबईतही मिळू शकतं. त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारताचं असलेलं म्हणजे आपण प्रॉक्झिमिटी ज्याला म्हणतो ते तुलनेने कमी खर्च आणि सुरक्षित आणि मल्टीकल्चरल एन्व्हायरमेंट, त्याचबरोबर मला असं वाटतं की युएई सरकारचा जो सगळ्या जे काही फ्युचर ट्रेंड्स आहेत, AI किंवा हेल्थ केअरवरचा जो फोकस आहे, ती सगळी इकोसिस्टम जी त्यांनी तयार केली आहे किंवा करता आहे त्यावर जो भर देत आहे तो पण खूप महत्वाचा आहे, कारण शिक्षणाबरोबरच त्याला पूरक बाजूला व्यवस्था पण असली पाहिजे. फक्त साधारण या इथल्या युनिव्हर्सिटीजना इथे एक 20-25 वर्ष झाली, 20 वर्ष म्हणू आपण, तर त्यावेळेला या नाण्याची एक दुसरी बाजूही असते. कारण आतापर्यंत युएईतला जी काय कामाची पद्धत आहे त्यात बाहेरून रेडी टू डिप्लॉय किंवा रेडी टू एम्प्लॉय असं म्हणू आपण, असा तयार टॅलेंट पूल इथे आणून लगेचच त्यांना कामावर लावणं किंवा त्यांच्याकडनं काम करून घेणं ही जास्त प्रचलित पद्धत आहे. त्यामुळे इथे जी मुलं शिकली आहेत त्यांना इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी, कुठल्या व्यवसायात येण्यासाठी जे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडचं ट्रेनिंग लागतं, व्यवसायाची ओळख लागते, टेक्निकल स्किल्स असण्याबरोबर सॉफ्ट स्किल्सची गरज असते, तर ती गॅप मात्र अजूनही इथे दिसून येते. त्यामुळे पहिला जॉब मिळताना तुमच्या इंटर्नशिप्स आहेत की नाही, तुम्हाला व्यवसायाचं ज्ञान किती आहे, या सगळ्या गोष्टीत थोडी इथली मुलं कमी पडतात. तर त्यामुळे आणि अशा सिच्युएशनमध्ये मला असं वाटतं की गर्जे मराठीने जे इनोव्हेशन अकॅडमी सुरू केली आहे, तर अशा प्रकारच्या उपक्रमांचं महत्व जास्त इथे अधोरेखित होतं. कारण जी मुलं कॉलेजमधनं बाहेर पडतील त्यांना त्यांच्या दृष्टीने ही गॅप भरून काढणं हे गर्जे मराठी इनोव्हेशन अकॅडमी करू शकतो. आज गर्जे मराठीकडे मला असं वाटतं की ऑन अँड ॲव्हरेज 30 वर्षांचा टॅलेंट पूल नक्की असेल. तर जसं आपण इंडस्ट्रीमध्ये आज एक नॉलेज ट्रान्सफर म्हणतो
तसं हे जे अनुभवातनं आलेलं शहाणपण आहे किंवा विजडम आहे ते ट्रान्सफर पुढच्या पिढीला करणं ही पण आपली जबाबदारी आहे. आणि अशा वेळेला गरजे मराठीचे मेंबर्स म्हणून इथे विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम सुरू करावे असं आता नक्की वाटायला लागले आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो. तर गरजे मराठीच्या इनोव्हेशन अकॅडमी मधला जो सप्लाय चेनचा विभाग आहे, तर आय एम हॅपी टू से की ते सुद्धा आता असे कोर्सेस ही गॅप फिल करण्यासाठी सुरू करतायत. आणि त्या कोर्सच्या तयारीमध्ये दुबईतून मी आणि निलय गोसावी संबंधित आहोत. हाँगकाँगमधून मनोज कुलकर्णी आहेत, सिंगापूर आणि युके मधून मोहन वाघ आणि संजय देसाई आहेत. सो असा जो इंटरनॅशनल एक्सपिरियन्स असलेले जे एक्सपर्ट्स गरजे मराठीकडे आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपले हे अनुभव पुढच्या पिढीपर्यंत पोचवावेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. हा एक चांगला उपक्रम इथे आम्ही सुरू करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्याच सरकारांनी, महाराष्ट्र सरकार असो, भारत सरकार असो किंवा युएईचं असो, त्यांनी सगळ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, आपल्याला एक दिशा दाखवली, पण त्या दिशेने पुढची वाट जी आहे ती मुलांसाठी अजून सशक्त करण्यासाठी गरजे मराठी नक्की प्रयत्न करेल असं मला वाटतं की युएई कडनं आम्ही म्हणू शकतो. आणि मी इथेच थांबते. फक्त त्यापूर्वी आम्ही इथे आज पेशवा रेस्टॉरंटमध्ये जमलो आहोत, तर आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त अजूनही 4-5 आमचे कलिग्स इथे आलेले आहेत, तर त्या सगळ्यांना पण मी इथे आमंत्रित करू इच्छिते. सो हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत नमस्कार. नमस्कार. आणि आमच्या सगळ्यांकडनं तुमचं परत एकदा अभिनंदन. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. त्यांची नावं सांगून त्यांना इंट्रोड्यूस पण करू शकता. पटकन इंट्रोड्यूस करा स्वतःला. एक वन लाईनर. तुम्ही इंट्रोड्यूस Sachin Suramba. I am into freelancing, representing a few technology companies from Canada and US. आणि आतापर्यंत आपण गरजे मराठी बद्दल बोललोय, फक्त आपल्यासाठी काय केलंय तेच बोललोय. पण आनंदजींनी जे युथ एम्पॉवरमेंटसाठी हा प्लॅटफॉर्म जो दिलाय, दॅट इज द बेस्ट थिंग आय वुड से फॉर गरजे मराठी. आणि ते माझ्या मुलांनी विस्मयनी ऍक्च्युली अनुभवलंय. म्हणजे 4 वर्षापूर्वी जेव्हा तो 12वी पास पण झाला नव्हता आणि ही वॉज इन्व्हायटेड बाय आनंद जी इन कॅलिफोर्निया टू प्रेझेंट हिज स्टार्टअप टेक्नॉलॉजी. सो दॅट इज द वे गरजे मराठी हॅज गिव्हन प्लॅटफॉर्म टू द युथ अँड दॅट इज द स्पेशालिटी आय वुड से फॉर गरजे मराठी. आपण झालो 50+ झालो, आता आपलं विसरायचं. वी शुड लुक ॲट द यंग पीपल and their aspiration, and that is what Anandji is. So thank you. आपलं पण ओळख करून देतात. नमस्कार, मी योगेश देशमुख आणि आनंदजी सोबत मी खूप टच मध्ये आहे आणि त्यांचे खूप खूप आभार आम्हा सगळ्यांना एकत्र आणण्याबद्दल, सर्व मराठी ग्रुपला एकत्र आणण्याबद्दल. आणि युएई मधून आम्ही सर्व एकत्र येऊन इथे सोबत काम करायला इथे जमलेलो आहोत. विल कंटिन्यू फॉर तुमच्या बेटरमेंट ऑफ द शेजारी उभे आहेत ते. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आदित्य आवळे. मी मार्केटिंग क्षेत्रात आहे, एफएमसीजी मार्केटिंग. आणि या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच आलोय. खूप छान वाटतंय आणि जे डिस्कशन झाले खूपच असं वाटतंय की म्हणजे आधी यायला होतं या ग्रुपमध्ये. सो व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस अँड लुकिंग फॉरवर्ड. थँक्यू. थँक्यू. नमस्ते. नमस्कार, माझं नाव संतोष जाधव. मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहे आणि 12 वर्ष झाली आहे दुबईमध्ये, सेल्समध्ये आहे सध्या मी. आणि खूप बरं वाटतंय मराठी लोकांशी इकडे संवाद साधताना. आणि वी विल डू सम मोर वर्क अँड वर्क टुगेदर अँड सोशलाइज अँड हेल्प इच अदर हिअर. थँक्यू. थँक्यू. लास्ट. नमस्कार, मी राहुल कारीवडेकर. इथे युएई मध्ये महाराष्ट्र म्हणून कम्युनिटी आहे, त्याचा मी फाउंडर आणि ऍडमिन आहे. आणि आम्ही इथे युनायटेड महाराष्ट्र थ्रू सगळ्या मराठी कम्युनिटी आहेत त्या एकमेकाला आम्ही हेल्प करतो, म्हणजे एकमेका सहाय्य करो गेदर सुपांतर. मग मी पहिल्यांदाच ही मीटिंग अटेंड करतो. बाकी आम्ही सगळे ग्रुप अंडर IPM भेटतच असतो. पण तुमचे उपक्रम बघून छान वाटतात की यंग टॅलेंटला ऑपॉर्च्युनिटी मिळते, प्लॅटफॉर्म मिळते. अजून आय थिंक तुमचे जे उपक्रम आहेत किंवा जे तुमचे हे आहेत त्याचं वाईड स्प्रेड व्हायला पाहिजे. लोकांना माहित नाहीये. मी आता फर्स्ट टाइम येतो आणि फर्स्ट टाइम ऐकतो. तुम्हीच करा ते. तुम्हीच करा आता ते. तुम्हीच करा आता. दुबईत स्प्रेड करण्याचं काम तुम्हीच करा आता म्हटलं. Correct. आमच्याकडे 2,500 लोकांचं आहे
ग्रुप. वा. तो वा. नक्की आम्ही तुमचे काय उपक्रम जरूर, असतील जरूर, आणि जरूर. 2,500 And just जणांना to add एकदम मेंबर करून घ्या. नहीं, just हाँ, to add बोला. on की महाराष्ट्रीयन community है. I've been here for 2 decades actually. आणि जी छाप किंवा been a great ambassador of the Maharashtra or India in terms of sincerity, honesty and adding value. त्याच्यामुळे the level of the people and professionalism एक छाप सोडली आहे and one should carry on ahead. आणि आपण लिटरली वी नीड टू बी अ मिलियनर बिलियनर अँड श्युअरली पुढे हा आकडा आपल्या केपीआय मध्ये येईल अँड वी कॅन प्राऊडली से दॅट दिस आर द स्टार्टअप्स अँड मिलियन्स विच हॅज कम फ्रॉम गर्जे मराठी ऍक्च्युअली. थँक्स अ लॉट. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सगळेजण तुम्ही जॉईन झालात आणि एकत्र सगळे जमलात दुबईला. एन्जॉय युअर डिनर. एन्जॉय युअर डिनर. आणि असेच मेंबर गरजे मराठीचे करत राहा दुबईला. धन्यवाद.